मी राहायला पुण्यातच आहे आणि दरवेळी छोटी मोठी शॉपिंग करायची असली की पुण्यात तुळशीबागेत जाते, पण आजपर्यंत कधीच दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिरात पाया पडायला नाही गेले. आजही आम्हाला छोटीशी शॉपिंग करायची होती, त्यासाठीच आलो होतो, पण आज पक्का विचार केला होता की आज तरी बाप्पांचे दर्शन घेऊन जाऊया. मग आधी तर तिथेच गेलो आणि खूप छान असं बाप्पांचं दर्शन झालं होतं. तुम्ही पण पटकन दर्शन करून घ्या आणि बाहेरच हा प्रसाद सुद्धा असतो. फुकटाचा आहे म्हणून जास्त नाही घ्यायचा, थोडंसंच घ्यायचा. बाकीचे पण माणसं आहेत त्यांचा पण विचार करायचा. दर्शन घेऊन झाल्यावर आलो तुळशीबागेत. तिथे पण आल्यावर आधी बाप्पांच्या पाया पडलो आणि वळालो शॉपिंगकडे. आता काही दिवसांनी आमच्या घरी एक फंक्शन आहे, ते काय आहे मी तेव्हाच सांगेन. त्यासाठीच आधी माहीराईला कपडे पाहिले. आता फक्त माहीराईसाठी शॉपिंग केली, माझ्यासाठी घ्यायला मी नंतर येणार आहे. आम्ही कपडे घेत होतो आणि बाजूलाच माहीराईची मजा मस्ती चालली होती. आता उन्हाळा सुरूच झालाय म्हणून त्यांच्यासाठी सुती फ्रॉक्स पण घेतले. त्यानंतर ह्या सर्वांनी पण त्यांची त्यांची शॉपिंग केली आणि आलो काहीतरी खाण्यासाठी. त्यांनी मिसळ घेतली होती, पण मी डोसाच घेतला कारण माहीराईला सुद्धा तो खाता येईल. जेवण वगैरे करून पोट तर भरलं, पण पोटाला थंड वाटावं म्हणून थंड थंड लस्सी घेतली. ते पिऊन झाल्यावर घरी यायला निघालो, तेवढ्यात ही 6 फ्लेवरवाली पाणीपुरी दिसली. आमचं तर पोट भरलेलं होतं, पण माझ्या ह्या बहिणीने ती घेतली होती ट्राय करण्यासाठी आणि फक्त नावाला 6 फ्लेवर होते पण दिले 5च. त्यानंतर घरी आलो आणि आल्याबरोबर ते कपडे माही राहिला होतात की नाही ते पाहिले. राहिला तर बरोबर झाले, पण माहीला थोडेसे मोठे झाले होते.